हाय, वेलकम टू बम्प अँड बियॉन्ड बाय डॉक्टर किरण. मी एक गायनेकोलॉजिस्ट आहे आणि हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे, ज्याच्यावर आपण डिस्कस करणार आहे विमेन्स हेल्थबद्दल. हा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे आणि म्हणूनच आपण यात बघणार आहे की आपण कधी आणि का गायनेकोलॉजिस्टला भेट दिली पाहिजे. बऱ्याच मुलींना असं वाटतं की एका गायनेकोलॉजिस्टकडे मी का जायला पाहिजे जर मी प्रेग्नंट नसेल तरीही, किंवा असेल तर किती वेळा. हा व्हिडिओ आणि याच्यानंतर येणारे व्हिडिओ हे सगळे क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह करणार आहे. एक आयडियल एज जी आपण म्हणतो, एक आयडियल वय जेव्हा आपण एका गायनेकोलॉजिस्टला भेट दिली पाहिजे, ही 13 ते 15 वर्षाच्या मध्ये असते. आणि काही जणांना त्याआधीही डॉक्टरांकडे जावं लागू शकतं जर त्यांना रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल काही स्पेसिफिक कन्सर्न्स असतील किंवा त्यांनी काही इश्यूज एक्सपिरियन्स केले असतील. तर काही हेल्थ इश्यू नसेल तरीही डॉक्टरांकडे जाणं याने काय होतं, ही एक अपॉर्च्युनिटी असते यंग वुमेनसाठी, यंग फिमेलसाठी डॉक्टरांसोबत ओळख निर्माण करण्यासाठी आणि त्यांची मेन्स्ट्रुअल हेल्थ डिस्कस करण्यासाठी. मेन्स्ट्रुअल हेल्थ म्हणजे मासिक किंवा पाळीची जे काही त्यांना प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, ते डॉक्टरांसोबत डिस्कस करण्यासाठी. आपल्याला जे होतंय ते नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे, त्यात काही कमी जास्त आहे की हे सगळं नॉर्मल असतं, हे सगळं डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एक अपॉर्च्युनिटी आहे, ही एक अपॉर्च्युनिटी आहे डॉक्टरांसाठी एक एज्युकेशन द्यायला यंग मेल आणि फिमेलमध्ये प्युबर्टी आणि त्याच्या रिलेटेड जे चेंजेस असतात, म्हणजे वय आणि वयात येताना होणारे बदल. कॉन्ट्रासेप्शन म्हणजे गर्भनिरोधक आणि प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हणजे लैंगिकरित्या संक्रमित होणारे आजार. आणि हे जे टॉपिक्स आहेत हे जेंडर स्पेसिफिक नाही आहेत, म्हणजे फक्त स्त्रियांसाठी, महिलांसाठी, मुलींसाठी नाही आहेत. हे मुलांसोबत सुद्धा डिस्कस केले गेले पाहिजे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपल्या वाढत्या वयात होणारे बदल आणि ते बदल होत असताना होणारा त्रास, कोणता त्रास झाल्यावर आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, गायनेकोलॉजिस्टकडे गेलं पाहिजे. त्यासाठी बघत राहा माझं इंस्टाग्राम हँडल बम्प अँड बियॉन्ड.